राज्यभरातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान. 7438 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात. मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, पोलीस बंदोबस्त तैनात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क. पार्थ पवार, युगेंद्र पवार यांचंही मतदान. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी काटेवाडीमध्ये मतदान. धाराशिवच्या भूम तालुक्यात मतदारांना पैसे वाटल्याचा भाजप उमेदवाराचा आरोप. पाथरुडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पैसे वाटल्याचा दावा. पैसे वाटप करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवाराकडून ईव्हीएमची पूजा. शिंदे सेनेच्या रत्नमाला ढमढेरेंनी मशीनला हळदी कुंकू वाहिलं. ईव्हीएमवर आमचं भवितव्य, रत्नमाला ढमढेरे यांची प्रतिक्रिया. अलिबागमधील कावेर मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड. साताऱ्याच्या कराडमधील चचेगावमध्ये ईव्हीएम बंद, तर सोलापुरातील पाथर्डी येथील 224 मतदान केंद्रांवर मशीन बंद. मतदारांना मनस्ताप. मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी आज भाजपचा चेहरा ठरणार. राजश्री शिरवाडकर, अलका केतकर, रितू तावडे आणि योगिता कोळी यांची नावं चर्चेत. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीचा वाद निरर्थक आणि चुकीचा. रामदास कदमांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. दादांची राख विझण्याआधी सुनेत्रा पवारांना शपथ घ्यायला लावली. रामदास कदमांचं वक्तव्य. अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे. घटनेचा तपास सार्वजनिक करा. बजरंग सोनवणेंकडून शंका व्यक्त. तर बॉम्बचा संशय म्हणजे गलिच्छ राजकारण. सुजय विखेंचा जोरदार हल्लाबोल. रोहित पवारांची पत्रकार परिषद 9 तारखेऐवजी आता 10 तारखेला होणार. झडपी निवडणुकीच्या निकालामुळे हा निर्णय. दादांचा अपघात आणि विलिनीकरणासह सर्व मुद्द्यांवर रोहित पवार बोलणार. लाडक्या बहिणींना ई-केवायसीच्या दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ. ई-केवायसीमुळे रखडलेला लाभ लाडक्या बहिणींना मिळणार. आदिती तटकरे यांनी ट्विट करत दिली माहिती. कॅब आणि रिक्षा चालकांचा आज देशव्यापी बंद. ओला, उबर, रॅपिडोच्या मनमानी भाडे आकारणी विरोधात बंदची हाक. 11 लाख ॲपधारित रिक्षांची प्रवासी सेवा कोलमडणार.